अकोला महानगरपालिकेत स्थायी समितीतील वाद शांत होण्याआधीच पुन्हा एकदा राडा झाला आहे। सभापती विजय अग्रवाल आणि नगरसेवक सागर भारुका व मंगेश काळे यांच्यात तीव्र वाद होऊन भारुका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली असून बुधवारी सायंकाळी महानगरपालिका परिसरात सभापती विजय अग्रवाल आणि नगरसेवक सागर भारुका व मंगेश काळे यांच्यात तीव्र वाद झाला। निलंबनाच्या अधिकाराच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद शाब्दिक चकमकीत परिवर्तित झाला आणि शिवीगाळपर्यंत पोहोचला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार संतप्त सागर भारुका यांनी अग्रवाल यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान या घटनेनंतर सभापती विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आरोप करण्यात आले असून पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे। बॅनर हटवण्याच्या कारवाईमुळे हा वाद अधिकच चिघळल्याचे समोर आले असून महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। सागर भारुका हा आज महापालिकेत आला। त्यांनी आयुक्ताच्या चेंबर मध्ये शिवीगाळ केली, तिथे खुर्च्या फेकल्या। मला माझ्या ऑफिस समोर येऊन टीव्हीवर इंटरव्ह्यू देत होता। तुम्ही सगळे तिथे पत्रकार हजर होते आणि मोठमोठ्यांनी बोलत होता। मी दिसल्यावर त्यांनी शिवीगाळ सुरू केली आणि मी त्याला म्हटलं की कोणाला बोलतो रे, तर तो माझ्या अंगावर आला। त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तो नशेमध्ये आहे, तो गांजा पिते, गोळ्या खाते, एमडी खाते, त्याचे क्लब आहेत, त्याच्यावर 24-25 केसेस आहेत। तो क्रिमिनल आहे। याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे। पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई करावी।